सुप्रीम कोर्टाची श्वानांच्या संदर्भात एक नवीन जजमेंट आलेली आहे, एक नवीन निकाल आलेला आहे. त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काही बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर का कुठलाही श्वान ह्याला जर रेबीज असेल तर अशा श्वानांना पकडून त्यांच्यावरती इलाज करून शेल्टरमध्ये टाकले जाईल, अथवा जे श्वान अग्रेसिव्ह आहेत म्हणजे कुणावरही अटॅक करत आहेत अशाही श्वानांना पकडून त्यांवरती इलाज करून त्यांनाही शेल्टरमध्ये टाकले जाईल. सर्व श्वानांना शेल्टरमध्ये टाकले जाणार नाही. तसेच अजून काही नियम सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले आहेत. त्यामध्ये कुठल्याही श्वानांना रस्त्यावरती अन्नपदार्थ देण्यास मनाई केलेली आहे. तसेच जर का आपल्याला जर श्वान ॲडॅप्ट करायचे असतील तर एक साधासा एक नॉर्मल अर्ज करायचा आणि तो श्वान ॲडॉप्ट करायचा. पण ॲडॉप्ट केल्यानंतर तो श्वान पुन्हा रस्त्यावर आणून सोडायचा नाही, असे काही सुप्रीम कोर्टाने नियम घालून दिलेले आहेत. धन्यवाद. अग्रिम जामीन म्हणजे काय? तर अग्रिम जामीन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ABA अँटिसिपेटरी बेल असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये त्याला आणखी एक शब्द आहे, तो शब्द अटकपूर्व जामीन असे म्हटले जाते. तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 482 नुसार सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट या ठिकाणी या जामिनीसाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज आपण जर का एखादा गुन्हा केलेला आहे आणि तो गुन्हा हा अजामीन पात्र गुन्हा आहे असे जर असेल आणि त्या संदर्भात जर आपल्याला जर अटक होण्याची शक्यता असेल तर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 482 नुसार अँटिसिपेटरी बेल अटकपूर्व जामीन घेऊ शकतो आणि कोर्ट काही अटी आणि शर्तींच्या आधारे आपल्याला ते जामीन मंजूर करू शकतात. धन्यवाद.